कसे आहात सर्वजण? तर आज आहे माझ्या सुट्टीचा दिवस. खूप दिवसानंतर सुट्टी घेतली, साफसफाईसाठी घेतली होती, त्यानंतर आज एकदा घेतली. तर आज म्हटलं चला पहिले सगळ्यात आधी डोकं माथं धुवून घेतलं आहे आणि स्वयंपाकाला एक तयारी केलेली आहे. कारण की सगळ्या गोष्टीतनं सुट्टी मिळते, स्वयंपाकातनं काही सुट्टी मिळत नाही. म्हणून म्हटलं मग चला पहिले स्वयंपाक वगैरे करून घेऊया आणि बघूया आज दिवसभरामध्ये कशी जाते आपला दिवस. हे बघा, मनूचे आज केस वगैरे छान धुवून दिलेले आहेत. रविवारचा दिवस म्हटला तर तो स्पेशल पोरांना सुट्टी असते, म्हणून मग मी आवर्जून जर सुट्टी घ्यायची ठरली तर रविवारचीच घेते, जेणेकरून पोरांसोबत पण टाइम स्पेंड करता येतो आणि त्यांचंही थोडंसं लक्ष देता येतं, अभ्यास बघता येतो. त्यामुळे म्हटलं मग चला आज रविवारची सुट्टी घेतलेली आहे. आता एकदा हे गहू वगैरे व्यवस्थित बघा उन्हामध्ये वाळवून पण झालेले छान. आता निवडून एकदा पोळीमध्ये भरले की ज्या वेळेला दळण्याची वेळ येईल ना त्यावेळेला फक्त आपली चाळणी मारली की झालं. असं छान. आणि गहू बघा, गहू पण खूप मस्त आहे. आम्ही शेतकऱ्याकडनंच दरवेळी गहू घेतो. त्यांच्याकडनं घेण्याचे दोन फायदे असतात. एक तर आपले शेतकरी जे असतात ना ते कधीच माप असं कमी देत नाही. दुकानदाराकडच्या गव्हाची तरी एवढी गॅरंटी नसते, पण शेतकऱ्याच्या गव्हाची कायमच असा विश्वास असतो की नाही बाबा त्यांच्याकडनं तुम्हाला वजनात माप कमी भेटणार नाही, भाव एक चांगला लावतात आणि गव्हाची एवढी छान गॅरंटी. आता बघू शकता एवढे मस्त गहू दिलेले आहे आणि मार्केट रेटपेक्षा 2 रुपये कमी नाहीच. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी फक्त शेतकऱ्यांकडूनच गहू घेतो. असंच एकदा निवडून वगैरे व्यवस्थित आज नशिबाने चांगलं ऊन पण होतं, असं ऊन वगैरे दाखवून दिलं. काय हे करून घेतलेले, निवडून गाळून वगैरे सगळं छान झालं. थोडंफार लिक्विड वगैरे असतं ते निघून गेलेलं आहे. आता चालला विचार, एक तर ते औषध भेटतं ते म्हणा ते टाकून द्यायचं किंवा नाहीच ना मग तर निंबाचा पाला पण सगळ्यात चांगला असतो. निंबाचा पाला टाकून देते मी त्याच्यामध्ये, जेणेकरून कीड वगैरे लागणार नाही आणि गहू पण व्यवस्थित राहतील. आता एक वर्षभर बघायचं काम नाही ना, गहू चांगले व्यवस्थित मिळाले तर.